Good morning, students. Today we are going to learn an alphabet songs. My English book, Standard 3, Unit 6, In the World of Letters, page number 76 to 78. Look at the page number 76. Here is Unit 6, In the World of Letters. Listen, repeat and sing. ऐका, माझ्या पाठोपाठ म्हणा, हे गाणे म्हणा. A ate an apple. B bounced a ball. C cut a carrot and D dressed a doll. E ate an egg. F falls flat. G grows grapes and H hangs hat. I is an island. J jumps and jogs. K keeps kittens and L lifts lungs. M makes mistakes. N needs a nurse. O obeys orders and P patches a purse. Q queued up quickly. R rolled and rose. S spoke slowly and T touched his toes. U uses umbrellas. V has a violet van. W washes windows whenever he can. X hides in boxes. Y says yummy and you. Z says zigzag zoom. Hooray, we are through. Hooray, we are through. बघा आता ही कविता आपण परत एकदा बघूया. In the world of letters. In the world of letters म्हणजे अक्षरांच्या जगात. या अक्षरांच्या जगात काय आहे? या अक्षरांच्या जगात शब्द आहेत, कृती आहे. बघूयात काय काय कृती आहे. A ate an apple म्हणजे हा A आहे तो बरोबर. A ate an apple. A सफरचंद खात आहे. दिसतंय का चित्रात? A सफरचंद खात आहे. A सफरचंद खात आहे. A ate an apple. B bounced a ball. B bounced a ball. B बॉल बरोबर खेळत आहे. बघा दिसतोय B. B बॉल बरोबर खेळत आहे. म्हणजे B bounced a ball. C cut a carrot and C बघा. C कॅरेट म्हणजे गाजर कट करत आहे. त्याच्या एका हातात सुरी आहे, एका हातात गाजर आहे. आता डी ड्रेस्ड अ डॉल. डी डॉलला ड्रेस घालत आहे. डी ड्रेस्ड अ डॉल. ए ॲट अन ॲपल. बी बाउन्स्ड अ बॉल. सी कट कॅरेट अँड डी ड्रेस्ड अ डॉल. ई इट्स एग्स. ई एग्स खातोय, अंडी खातोय. ई इट्स eggs and F falls flat आणि F पडलाय खाली. F falls flat. F पडलाय खाली, फ्लॅट झालाय. G grows grapes and G grows grapes. G बघा grows म्हणजे वाढवतोय. ग्रॅप्स वाढवतोय आपल्या अंगा खांद्यावर. बघा त्याला लागली आहेत ग्रॅप्स. द्राक्षे वाढवतोय. G द्राक्षे वाढवतोय. H hangs a hat. आता H टोपीला टांगतोय बघा. H hangs a hat. H टोपीला टांगतोय, हॅट टांगून ठेवतोय. H hangs a hat. H hangs a hat. पुढे बघा. I is on island. I is on an island. म्हणजे हा I एका बेटावर उभा आहे. जे जम्प्स अँड जॉग्स. जे जम्प करतोय तो उड्या मारतोय. जे बघा जम्प करतोय दाखवतोय. के किप्स किटन्स अँड एल लिफ्ट्स लॉग्स. के ने किटन्सला घेतलेत, मांजरीच्या पिलांना केने घेतलेले आहे बघा, चित्रात दिसतंय आपल्याला. एल लिफ्ट्स लॉग्स. एलने लाकडाचा ओंडका पकडलाय.
सोडतोय तो, लेफ्ट म्हणजे पकडलेला ओंडका सोडतोय. पुढे बघा, एम मेक्स मिस्टेक्स. एम सारख्या चुका करतोय. एम सारख्या चुका करतोय. एम मेक्स मिस्टेक्स. एन नीड्स अ नर्स. एन ला नर्सची गरज आहे. त्याला काहीतरी झालंय आणि त्याला नर्सची गरज आहे. एन नीड अ नर्स. एम सारख्या चुका करतोय. एम मेक्स मिस्टेक्स अँड एन नीड्स अ नर्स. आणि एन ला नीड्स आहे म्हणजे गरज आहे नर्सची. पुढे बघा, ओ ओबेज ऑर्डर. ओ आज्ञा पाळतोय. ओ शहाणा आहे तुमच्यासारखा, तो आज्ञा पाळतोय. पी पॅचेस अ पर्स. पी पर्सला पॅच जोडतोय म्हणजे पर्स शोय बघा. पी पी पॅचेस पर्स. पुढे बघा, क्यू क्यूड अप क्विकली. आर रोल्ड अँड रोज. आर ने गुलाब. एस स्पोक स्लोली. एस हळूहळू बोलतोय. स्पोक स्लोली म्हणजे हळूहळू बोल. एस स्पोक स्लोली. टी टच्ड हिज टोज. टी त्याच्या अंगठ्यांना, पायाच्या अंगठ्यांना धरतोय. टी टच्ड हिज टोज. बघा, टीने धरलंय. यू युजेस अम्ब्रेलाज. यू हा छत्रीचा वापर करतोय. बघा बरं चित्रात, यू आहे, त्याच्या हातात छत्री आहे. यू युजेस अम्ब्रेला. व्ही हॅज अ व्हायलेट व्हॅन. व्ही कडे व्हायलेट कलरची व्हॅन आहे. बघा, व्ही हॅज अ व्हायलेट व्हॅन. व्ही कडे व्हायलेट रंगाची व्हॅन आहे. दिसते व्हॅन. डब्ल्यू वॉशेस विंडोज. डब्ल्यू शहाणा आहे, काम करतोय, तो खिडक्या धुतोय. व्हेन एव्हर ही कॅन. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो खिडक्या धुतोय. डब्ल्यू वॉशेस विंडोज. तो खिडक्या धुत आहे. पुढे बघा, एक्स हाइड्स इन बॉक्सेस. एक्स बॉक्सेस मध्ये लपलाय. एक्स लपलाय बॉक्सेसच्या मागे. आता मागे दिसतोय पण इथे मध्ये लपलाय तो. वाय सेज यमी अँड यू. वाय म्हणतोय यम्मी अँड यू. काहीतरी खातोय आणि म्हणतोय वाव यम्मी आहे, हे जे खातोय मी ते यम्मी आहे. वाय सेज यमी अँड यू. वायला आवडतंय ते जे खातोय तो, आणि तो म्हणतो की ते छान यम्मी आहे. झेड सेज झिगझॅग झूम. झेड म्हणतोय वाव, काहीतरी गातोय तो, नाचतोय आणि म्हणतोय झिगझॅग झूम. हुर्रे वी आर थ्रू. आम्हीही आता याप्रमाणे आनंदाने झिगझॅग झूम करणार, ही कविता गाणार. बघूयात परत एकदा कवितेचा पूर्ण अर्थ. तुम्ही हे अल्फाबेट सॉंग्स मागच्या वेळेला शिकलायत. आज आपल्याला ते चालीवर पण म्हणायचंय. पण त्याआधी त्याच्या खाली दिलेला स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. त्या स्वाध्यायाकडे नीट लक्षपूर्वक बघा. रीड द फॉलोइंग वर्ड्स. फाइंड अ रिलेटेड वर्ड्स बिंग विथ द सेम लेटर्स. शब्द वाचा, त्याच अक्षराने सुरू होणारा एखादा संबंधित शब्द शोधायचा आहे. त्याच अक्षराने सुरू होणारा शब्द पाहिजे. जसं की ऑल ए. ऑल ए काय लिहू शकतो आपण? ऑल ॲनिमल्स लिहू शकतो. अजून काय लिहू शकतो? ते शब्द शोधायचे आणि लिहायचे. मग इथे ऑल ॲनिमल्स, आपल्याला इथे ॲनिमल शब्द लिहायचा आहे. ऑल ॲनिमल. ऑल ॲनिमल्स. ऑल ॲनिमल लिहून नाही चालणार, इथे एस लावायचा आपल्याला, कारण अनेक आहेत. एक प्राणी असेल तर आपण ॲनिमल म्हणू शकतो, पण अनेक आहेत. ऑल म्हणजे अनेक, म्हणून तिथे लिहिताना ऑल ॲनिमल्स हा शब्द वापरायचा आहे. पुढे बघा, बी डॅश डॅश बॉल्स. आता बीच्या तिथे काय लिहिणार बरं? बी डॅश डॅश बॉल. विचार करा,
काय लिहिणार आपण मागच्या बिग बिग बॉल्स मोठे चेंडू. कोल्ड, आता कोल्ड काय, सी वरून काय येऊ शकतं, कॉफी. बरोबर, कोल्ड कॉफी. कोल्ड कोक पण येऊ शकतो, कोक पण एक ड्रिंक आहे. डर्टी, डी काय, डर्टी ड्रेस. बरोबर आहे, तुम्ही करता ना शाळेमध्ये. आता खूप दिवस झाले शाळा सुरू झाली नाही, तुमचे ड्रेस अजून डर्टी झालेले नाही. पुढे बघा, एव्हरी. एव्हरी काय, एव्हरी ई वरून सुरू होणारा पुन्हा शब्द लिहायचा आहे. करा जरा विचार, एव्हरी एव्हरी काय लिहू शकतो आपण तिथे. वाचा मी काय लिहिलंय, एव्हरी एनव्हलप. एव्हरी एनव्हलप म्हणजे प्रत्येक पाकिट. एनव्हलप म्हणजे पाकिट. आता पाकिटाच्या ठिकाणी ईने सुरू होणारा दुसरा शब्द पण तुम्ही वापरू शकता. एफ डॅश डॅश फ्लॉवर्स. आता एफ ने सुरू होणारं काय, फ्लॉवर्सशी संबंधित जो शब्द येईल तो आपल्याला लिहायचा आहे. मग फ्रेश फ्लॉवर येऊ शकतं, 5 फ्लॉवर येऊ शकतं, येते की नाही, 5 फ्लॉवर्स. आता गुड, गुड काय, जी लिहिलंय पुढे, अर्थातच गर्ल्स गुड असतात. गुड गर्ल्स. हिज हॅट येईल, हाऊस येईल, होम येईल. हिज हाऊस, हिज हॅट, हिज होम. पुढे लिटिल लॅम्प. लिटिल लॅम्प, लिटिल लॅम्प पण येऊ शकतं. माय मदर. ओके, माय मदर. न्यू नोटबुक येऊ शकतं. अजून काय लिहू शकता तुम्ही एन वरून सुरू होणारं, न्यू न्यूज. सध्या नवीन नवीन बातम्या येतात की नाही कोरोनाच्या, काही वेगवेगळ्या बातम्या, न्यूज पण म्हणू शकतो आपण, न्यू न्यूज. ओल्ड ऑक्स येऊ शकतं किंवा ओल्ड, तुम्हाला जो शब्द सुचेल तो लिहा. प्रीटी म्हणजे सुंदर. प्रीटी पिकॉक, पी वरून सुरू होणारा पक्षी, पिकॉक. आर रोज, रेड रोज. देन एस स्कूल. आता स्कूलच्या साठी रिलेटेड एस वरून सुरू होणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे, पण एस वरूनच सुरू होणारा पाहिजे आणि स्कूलशी रिलेटेड पाहिजे. स्मॉल स्कूल. बघा मी इथे स्मॉल लिहिले, तुम्ही अजून स्मार्ट लिहू शकता, स्मार्ट स्कूल. या प्रकारे रिलेटेड शब्द वापरायचा आणि हा स्वाध्याय पूर्ण करायचा. टी टेबल. टी टेबल म्हणू शकता, टायनी टेबल म्हणू शकता. अजून काय लिहू शकता तुम्ही, आता मी लिहिलंय त्या टायनी टेबल, छोटा टेबल, नीटनेटका टेबल. पुढे बघा, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड्स अँड राईट द कम्प्लीट सेंटेन्सेस. योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा. इथे आता बघा पर्याय शब्द दिलेले आहेत. कट. आता हा कट शब्द पुढे ए बी सी पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणाला वापरायचा ते बघूयात आपण. कट पुढे दिले द मिल्क. मिल्क कट करू शकतो का, मिल्क कधी कट करता येतं का, दूध कापता येते का, नाही, नो. द सॉइल, माती कट करता येते का, नो. द व्हेजिटेबल कट करता येतात का, येस. द राईट वर्ड इज व्हेजिटेबल्स. कट द व्हेजिटेबल्स. आणि आता तुम्हाला हे वाक्य तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये लिहायचंय. कट द व्हेजिटेबल्स. वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आहे. ड्रिंक द डिश. डिश ड्रिंक करू शकतो का, नो. द टी ड्रिंक करू शकतो का, पिऊ शकतो का टी, बरोबर, टी पिऊ शकतो, ड्रिंक करू शकतो. द क्लास कधी ड्रिंक करायची गोष्ट आहे का, नाही, म्हणून सेकंड द टी. देन नेक्स्ट बघा, लिफ्ट द बॉक्स. बॉक्स सोडू शकतो का, येस. द वॉल कधी सोडता येईल का हाताने, नाही. द फार्म पण नाही, म्हणून लिफ्ट द बॉक्स. देन बघा, पुश द शॉप. दुकान ढकलू शकतो का आपण, नो. द पोयम, पुश द पोयम. पुश द टेबल, येस, करेक्ट. टेबल आपण ढकलू शकतो. पुश द टेबल, पुश द टेबल. ओके. वेक. आता वेक म्हणजे जागा करणं.
Wake the boy? Yes. Wake the ball? No, that's not correct. Wake the boy. Wake the bucket. बादलीला कधी उठवू शकतो का नाही, म्हणून बरोबर काय आहे? Wake the boy. या प्रकारे हा स्वाध्याय तुम्हाला स्वाध्यायाच्या वहीत लिहायचा आहे. चला आपण ही कविता जरा तालात म्हणूया. A ate an apple, B bounced a ball, C cut a carrot and D dressed a doll. A ate an apple, B bounced a ball, C cut a carrot and D dressed a doll. E eats eggs and F falls flat. E eats eggs and F falls flat. G grows grapes and H hangs a hat. G grows grapes and H hangs a hat. I is on an island, J jumps and jogs. I is on an island, J jumps and jogs. K keeps kittens and L lifts logs. K keeps kittens and L lifts logs. M makes mistakes and needs a nurse. M makes mistakes and needs a nurse. O obeys orders and P patches a purse. O obeys orders and P patches a purse. Q queued up quickly, R rose and rose. Q queued up quickly, R rolled and rose. S spoke slowly and T touched his toes. S spoke slowly and T touched his toes. U uses umbrellas, V has a violet van. U uses umbrellas, V has a violet van. W washes windows whenever he can. W washes windows whenever he can. X hides in boxes, Y says yummy and you. X hides in boxes, Y says yummy and you. Z says zigzag zoom, hooray we are through. Z says zigzag zoom, hooray we are through. Hooray we are through.